हे सरकार अवघड आहे. काल नगरपालिकेचा महानगरपालिकेने काल निकाल लागला, त्याच्या 29 पैकी 25 जागा आहे भाजपनं जिंकलेल्या. कसा पाहता? कशाच बघायचं, काय बघा त्याच्याकडे बघायला काही ठुलत नाही. पहिले संपली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार आहे ती, आधी त्यांचा काटा काढा, आता शिंदेचा ना अजितदादाचा लावलाय. आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादापासून मराठी लांब जायला लागले. झटका कळाला अजितदादाला. कारण काय, पापी लोक, रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात. अजितदादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता, की आपण असे नासके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांचे हात माखलेत असते. म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही. नसता पुण्यात अजितदादाला इतके कमी नसते. म्हणजे एक बोलण्याचा भाग, मी राजकारण नाही करीत, पण याच्यातून उघडं पडतं तवा की अजितदादावरती वेळ काही नासके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला. असे मिस्टेक त्यांनी शिकावं, आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जे सोपडा साफ व्हायला लागला आहे ना, मराठे आपल्यापासून 1-2 नासके फक्त 2च आहेत. ते संभळल्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं. हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलं त्यांना. एमआयएमची ताकद वाढल्याची दिसून येत आहे. ते टेन्शन त्यांच्या कोणच्या काही आणि त्यांनी काय केलं, येऊ नये का त्यांच्या निवडून? मुसलमान, दलित आणि मराठी एवढेच येऊ नये का राजकारणात? पलट ताकदी होते ना उभं टाकलेल्या. ह्याचं बलाट्या फेलाट्या मुसलमान, दलित, मराठी एक झाली की सगळ्या धुराळाच वाजवते. म्हणूनच मी दलित, मुस्लिमांना आणि मराठ्यांना सांगत असतो, एकदा ह्यांना पायाखाली चेंगरा. बहुतेक 29ला चेंगरी 2029ला सोपडा साप ढिंगाणाच. नाही आणखीन राहिले ना पश्चिम महाराष्ट्राला जे आर राहिला आहे. तर मला शिवराज साहेब म्हणलेत, शंभूराजे देसाई साहेबांनी, ते दोघं हे आम्हाला या निवडणुकीमुळे वेळ पाहिजे होता. पश्चिम महाराष्ट्रात कसे 15 लाख नोंदी आहेत, त्याच्यात 15 लाखातून 42 लाखापेक्षा जास्त मराठा पश्चिम महाराष्ट्रातल्या आरक्षणात जाणार आहे. त्यामुळं सातारा संस्थान, कोल्हापूरचं, अंश संस्थांचंही गॅजेटियर घेतलं जाणार आहे त्याच्यातलं. आता त्यांची ती प्रोसिजर सुरू करते, कारण मला वाटतं ते आयुक्त साहेब पुण्याचे त्याच्यावरती अभ्यास करत होते आणि सचिव 2 अशाने मिळून अभ्यास त्याच्यावरती केला होता. हे मला स्वतः विखे पाटील साहेबांनी पण सांगितलं आणि शिवेंद्रराजे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम करतोय, जे आर काढू. आता हे निघालाय, पण आणखीन प्रमाणपत्र वाटप नाही ना. मराठवाड्याचा, हैदराबादचा काढलाय, परंतु आणखीन प्रमाणपत्र वाटप केले नाहीत. अंमलबजावणी झाली पण प्रमाणपत्र वाटप केले नाहीत. बघूयात देवेंद्र फडणवीस साहेब किती दिवस लोकांना येड्यात काढतात. कारण मराठ्याचे मतं त्यांना पडायला लागले, हे त्यांच्या लक्षात यायला लागले आरक्षण दिल्यामुळं. पण आता नुसतं जे आरवर काढून तुम्ही जर मराठ्यांची फसवणूक केली तर हेच मराठी पाडू सुद्धा शकते. हवात जाऊ नका, हे जाते महानगरपालिका आल्या आणि कुठं हवात जाता कोणाचे नाही फुटाने का लागते. मग रेवडे एकाच काम जातात जाऊन. एसटी आरक्षणाच्या कधी अडवलं बोराडे यांना आज प्रशासनाने बाहेर येणार काय संबंध त्यांना अडवायचं? मला आत्ता माहित झालं, मला माहित नाही. मुंबईला जाणार होते आंदोलन. जायलाच पाहिजे त्यांनी. यांच्या काय बापाच पेंड आहे काय? यांचे काय मुंबई धनगराच्या लेकरांना शिकायचं नाही काय? झाले 15-15 वर्ष झाले वाटवले त्यांची.